तर विश ऑल द बेस्ट. शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड गेम. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या वतीनं. एका बाजूने स्वराज 11 ढोले आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय पळसोली, आई गावदेवी पळसोली टीम. दोन मोठे संघ. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सजवतोय राईट आर्म राऊंड दी स्टंप्स. साहिल आणि अतिशची जोडी. गोलंदाज आपण पाहतोय विनोद. पहिला चेंडू फुल टॉस पाठवलाय स्क्वेअर लेगला. क्रॅकिंग फटका सी मारेच्या पलीकडे. पहिला तडाखा, पहिला षटकार. फुल टॉस चेंडूचा फुल टोल वसूल करतोय फलंदाज साहिलच्या बॅट मधनं. पहिला धमाका ब्लास्ट षटकार पाहायला मिळतोय. नक्कीच पॉवर प्लेचं षटक म्हटल्यानंतर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये सुरेख गोलंदाजी करावी लागते गोलंदाजांना, आणि तशा पद्धतीची गोलंदाजी पहिल्या चेंडूवर तर राहिली नाहीये, कारण पहिला चेंडू भिरकावलाय तिथे. स्क्वेअर लेगचा इलाका पेट्रोलिंगला कोणीही नव्हतं. आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर मिड ऑनला कोणी नाहीये. आपण मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. मिड ऑनला थोडासा स्क्वेअर आहे. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग असे क्षेत्ररक्षक, आणि विचार केला तर वाईडिश लॉंग ऑनला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा विनोद. राईट आर्म राऊंड द स्टंप्स. आप ट्रॅकर यावेळी मात्र खराब चेंडू. वाईट चेंडूने नक्कीच अभांतर धाबेमध्ये भर. धाव संख्या एक चेंडू आणि 7 धाबा अशी पाहायला मिळते. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह ही वाहिनी आणि त्या वाहिनी द्वारे आपण ही स्पर्धा थेट लाईव्ह पाहता. साफसुथरं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून त्यांच्याच वतीने ही क्वालिटी प्रदान केली गेली. एवढ्या आडव्या बाटना फटका सुरेख अलॉंग दी कार्पेट. धावा किती मिळतील? एक धाव पूर्ण केली आहे आणि एकच धाव तिथे. दोन चेंडू, धाव संख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 8 धावा. राईट आर्म राऊंड द स्टंप्स. पुन्हा एकदा एवढी शॉर्ट पिच चेंडू, फुल टॉस चेंडू सॉरी, आणि पाठवलाय त्याला. नो +4 चौकार येतोय तिथे. करणारा बिमर चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. वाईडिश लॉंगनला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक धाव. 14 धावा धाव फलकावर. 3 चेंडू 14 धावा. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. विचार केला तर पहिल्या षटकाची सुरुवात खराब राहिली आहे, ती म्हणजेच गावदेवी पळसोली संघाच्या वतीनं. पहिल्या चेंडू षटकार, त्यानंतर वाईड, त्यानंतर एक धाव, नोला चौकार आणि हा चेंडू एक धाव. यापुढे चांगला चेंडू, गती परिवर्तन परफेक्ट ब्लॉक कॉल मध्ये पिचिंग पाहायला मिळते चेंडूची, आणि धाव संख्या आता एकने पुढे सरसावते 15 धाबा. विचार केला तर गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकामध्ये धाबा कमी खर्च करायचे असतात गोलंदाजाला, परंतु अतिरिक्त धाबा निश्चित रूपाने खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज विनोद.
आपटाकर यावेळी मात्र फटका सुरेख पाठवलाय बॉलला एका टप्प्याने सीमारेषा पलीकडे. वासुंदीकर चषक 2026 चा आणखी एक दर्जेदार फटका येतो हा चौकार. एक चांगला स्ट्रोक, काय जबरदस्त फटका. स्लॉक स्वीपचा वापर केला, बॉलला पाठवून देतोय बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. आणखी एक षटकार. जबरदस्त बॅटिंग साहिल आणि आतिशच्या माध्यमातून ऑन फायर झाले. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग ते मॅन्डेटरी पॉवर प्ले त्या षटकामध्ये करून दाखवली. धावसंख्या जर विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 25 कोणत्याही विकेट आतापर्यंत आलेली नाहीये. विकेटचा जो कॉलम आहे तो पूर्णतः एमटी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक आता दुसऱ्या षटकामध्ये नरेंद्रच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली गेली. नरेंद्रच्या छोट्याशा खांद्यावर संघाची मोठी जबाबदारी. तर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण पहिलं षटक दडपण थोडंसं निर्माण केलंय फलंदाज साहिल आणि आतिशने. तर लक्षात घ्या 4 षटकांची मॅच आहे, फक्त एक पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल. पल्सुली टीम थोडासा नाखुश असेल, कारण ज्या पद्धतीने प्रदर्शन राहिलं पहिल्या षटकामध्ये. स्वराज 11 ढोले टीमचे बॅटर्स ऑन फायर झालेत. पहिल्या षटकापासून इरादे स्पष्ट केलेत. धावसंख्या निश्चित रूपाने जमावली गेली. यावेळी स्विशिटचा प्रयत्न, चांगला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये. चेंडू जातो लॉंग स्टॉप एंडला. आउटफील्ड तिथे फास्ट होती आणि आणखी एक चौकार तिथे पाहायला मिळतोय. बॅटकट होती का मागच्या चेंडूवर पंच? बॅटकट होती. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर आता दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज नरेंद्र राईट आर्म ओर द स्टंप्सने. गोलंदाजीमध्ये फक्त वेग असणं गरजेचं नसतं, तर गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन, नकल बॉल, कटर्स अशा पद्धतीचे चेंडू असणं खूप गरजेचं आहे गोलंदाजाकडे. एकाहून जास्त अस्त्रशस्त्र जर आपल्या गोलंदाजीमध्ये असतील तर निश्चित रूपाने आपण चांगली गोलंदाजी करू शकता. अचूक टप्पा, लाईन लेंथ, गती परिवर्तन करणं खूप गरजेचं. यावेळी स्विशिटचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन प्रॉपर नव्हतं. पंचांच्या माध्यमातून नो चेंडू घोषित केला गेलाय. भीमर चेंडू होता आय थिंक. पुन्हा एकदा आपल्या संघाला बिमार करणारा चेंडू म्हणजे भीमर चेंडू. धावसंख्या पुढे सरसावते. 31 धावा दाफल गाभार. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज नरेंद्र सज्ज होतोय. फुलटॉस समोरच्या दिशेने उडवला, लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक येतो डाऊन दी बॉल. फ्रीडचा बॉल होता. झेल जरी पकडला असता तरी तिथे फलंदाज बाद नसता झाला, परंतु प्रयत्न केले होते चांगले. एकच धाव येते आय थिंक, आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक 32 धावांवर एव्हरेज शिखर चढण्याचा प्रयत्न निश्चित रूपाने केलाय स्वराज 11 ढोले टीमच्या बॅटर्सना. साहिल आणि अतिशय 2 फलंदाज आणि प्रभावित करतायत आपल्या पाठीराख्यांना. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यामुळे आणखी एक टोला. ज्या पद्धतीनं
चेंडू रडार मध्ये आला होता, भीमर चेंडू आणि चेंडूला पाठवून दिला स्क्वेअर सीमा पार षटकारासाठी. तर पंच गोलंदाज चेंज होईल का, कारण दोन भीमर देखील आले होते आणि निश्चित रूपाने जर दोन भीमर चेंडू जर हाताळले गोलंदाजाने तर तो गोलंदाज त्या षटकामध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाही, त्या संपूर्ण मॅच मध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाही. आणि तसं चित्र पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने विनोदने सुरुवात केली होती त्याच्या पावलावर पाऊल ठेवून नरेंद्र देखील खराब गोलंदाजी करतोय. आणि आज नाखुश असतील सर्व समर्थक गावदेवी पळसोलीचे, कारण गोलंदाजीमध्ये खराब प्रदर्शन. वासुंद्रीकर चषक 2026 मध्ये धावसंख्या धावफलकावर झाली आहे 39, 39 धावा. आता जे शिल्लक चेंडू राहिले आहेत 4 ते 4 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय सौरभ येतोय. सौरभला आता थोडासा कमबॅक स्पीड ब्रेकर धावसंख्येवर रोख लाभावा लागेल निश्चित रूपाने, नाहीतर हा सामना दुरावला जाईल त्यांच्यासाठी. यावेळी फुलटॉस चेंडू, परंतु लोअर फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक येतोय डीप मिड विकेट वरना. चेंडूला उचलेल फेकेल दरम्यान एक धाव एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतंय 40 धावा. 3 चेंडू अजून शिल्लक. यावेळी स्वीट शीट, काय जबरदस्त फटका इम्प्रोवाइज केलाय, इम्प्रेस करतोय आणि चेंडूला पाठवून दिलाय सरळ थर्डमॅनच्या डोक्यावरनं सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय षटकार. तर वालशीन आणि जांतराचा खारबाव ब या दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा नाणेफेकीसाठी, कारण यापुढील बिग बॅटल मोठा सामना वालशीन बनाम खारबाव असा पाहायला मिळेल. तर विनर विनरची नेक्स्ट फाईट असेल, लक्ष द्या. यावेळी आणखी एक स्विशिटचा प्रयत्न तिथे केला होता निश्चित रूपाने, परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा उचललाय. एकेरीचे रूपांतर दुहेरी धावामध्ये. धावसंख्या 48. अजून दुसरं षटक प्रगतीपथावर होतं. लास्ट बॉल अजून शिल्लक आहे. तर चालू असलेल्या मॅच मधील विजेता संघ आणि पीसे टीम आय थिंक यांनी रेडी राहा, कारण नेक्स्ट मॅच आपली होणार आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल तो. दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सौरभ. आता आपण पाहतो सौरभला समोरच्या दिशेनं लॉफ्ट स्ट्रोक डाऊन दी बॉल. नरेंद्र पोहोचेल का तिथे. ज्या पद्धतीने नरेंद्रने गोलंदाजी हाताळली त्याच पद्धतीनं खराब क्षेत्ररक्षण देखील आज चाचपडतोय नरेंद्र. राजू सर जर पाहायला गेला तर चुका घडल्यात मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये, पूर्णपणे तयारीत उतरलेला दिसत नाही तो म्हणजे गावदेवी पळसोळी संघ. 50 धाबा धावफरकावर अर्धशतक झळकावले संघाचं. आणि अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडूमध्ये अजून 50 धावा येतील का. मित्र म्हणजे इथून 20-25 धावा जरी बनवल्या तर मोठी टोटल सेट केली असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. निश्चित रूपाने ज्या पद्धतीने गोलंदाजी होते असं वाटतंय की 50 धावा अजून बनवतील. लय मध्ये येऊन लय भारी बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाजामधला कॉलिंगचा जो तालमेल आहे तो देखील चांगला पाहायला मिळतो. त्यानंतर मोठे फटके जेव्हा एक्झिक्यूट करायचे आहेत
तेव्हा देखील एक्झिक्युशन प्रॉपर पाहायला मिळते. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक्स त्यांच्या माध्यमातून आलेत. मैदानाच्या मागच्या बाजूने म्हणा किंवा स्केअर ऑफ द विकेट समोरच्या दिशेने तिन्ही बाजूने चांगले फटकेबाजी. मग शॉर्ट थर्डमॅनला असो किंवा फाईन लेगला असो, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला देखील चांगले फटके, त्यानंतर लॉंग ऑनला देखील, स्क्वेअरमध्ये आपण पाहिलं स्क्वेअर लेगला देखील चांगले फटके दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आलेत. चौफेर बाजूने चौकार षटकारांचा पाऊस या मॅचमध्ये आलाय. आणि त्यानंतर बीमर चेंडू, वाईट चेंडू, अतिरिक्त धावसंख्या देखील भरपूर खर्च केल्यात. क्रिकेटमध्ये सातत्याने कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आणि पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु तशा प्रकारचं चित्र पाहायला नाही. वन मोर विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय तो म्हणजेच स्वराज 11 डोहोले टीमला. ज्या विकेटची खऱ्या अर्थाने गरज होती, ते साहिल नावाचं वादळ आता मैदानाच्या बाहेर फेकलं जात आहे. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम येतोय. डावखुरीत आताचा विस्फोटक बॅटर इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. आता इथून 11 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 11 चेंडूमध्ये धाबा किती येतील, कारण जी सुरुवात फ्लाइंग स्टार्ट द्यायची होती ती साहिल आणि आतिशच्या माध्यमातून आली आहे. आपल्या आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, फटका सजवण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑनला, परंतु बॅटची टॉप एज लागली आणि निर्धाव चेंडू तिथे पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली आहे तिसऱ्या षटकाची. गोलंदाज वैभवचं कौतुक करेन मी, धावसंख्येवर अंकुश लावलाय. कारण या मॅच मध्ये जर स्वतःला जिवंत ठेवायचं असेल तर येणाऱ्या या 12 चेंडूमध्ये निश्चित रूपाने चांगली गोलंदाजी राजू सर करावी लागणार होती. आणि सुरुवात चांगल्या पद्धतीची होती आहे. आपले आणखी एक चांगला चेंडू, आणि तिथे काय घडलंय, बेल्स उडल्यात, यष्ट्या वाकवल्यात आणि फलंदाज आणखी एक बाद होतोय. लागणारा धक्का क्रमांक दुसरा स्वराज 11 डोहोले टीमला. तीन चेंडूमध्ये 2 विकेट्स आणि एक डॉट बॉल येतोय. 3 चेंडूमध्ये एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाही गोलंदाज वैभवनं. पहिलं मेडन ओव्हर षटक फेकलं जाईल का? मेडन ओव्हर षटक आलं होतं पहिलं. आय थिंक RD11 किरवली संघाचे करता धरता राकेश दिगाडकर रॉकी यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील पहिलं मेडन ओव्हर षटक फेकलं गेलं होतं. पहिलाच सामना होता तो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो वैभव. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. यावेळी फ्लिक केलाय, फ्लिक ऑन द रिस, हाय ब्लॅक क्लिपना क्षेत्ररक्षक चेंडू खाली तिथे एका टप्प्याने येण्याचा प्रयत्न करत होता. धाबा किती मिळताय तिथे? एकच धाब येते. एका धाबेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावतंय. 51 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्च केले. 2 विकेट्स या षटकामध्ये आलेत. वैभवने प्रभावित केलाय. संघ अडचणीत सापडला होता आणि अडचणीतून काढण्याचं काम
वैभवने करून दिलाय ब्रेक थ्रू ज्याला म्हटलं जातं. यावेळी स्वीशीट जबरदस्त फटका, टायमिंग प्रॉपर, चेंडू मध्ये अंतर देखील कापताय आणि चेंडूला पाठवून दिला थर्ड मॅन इलाक्याच्या बाहेर. स्वीशीटचा देखना फटका, षटकार. विचार केला तर या षटकामध्ये देखील आता आक्रमण चढवायला सुरुवात केली फलंदाजांना. आणखी एक स्विचिटचा प्रयत्न होता, ते रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बेली अपयशी ठरले फलंदाज. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या स्वरूपात आता अंतिम चेंडूवर नक्कीच रोख लावलाय. धावसंख्या 57, मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केलाय. बॅटिंग मध्ये इम्प्रेस करतोय स्वराज जिल्हा डोहोले संघ. तर कोंढेरी गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू कपिल केडे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांच्याच माध्यमातून आपण एक मोठी स्पर्धा आता पाहिली, SRS चषक, आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आपण पाहताय जे बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 हे पर्व आणि अतिशय दर्जेदार आयोजन झालंय. आमच्या समेत नक्कीच सहकारी समोरचक राजू जाधव सर आहेत, DJ मास्टर बाला, ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह ही लाईव्ह टेलिकास्ट टीम, त्यासोबत पंच SA जहांगीर सर, विराज सर आहेत दुसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. रितेशच्या सुवर्ण अक्षराने गुणलेखन सजवलं जात आहे. गोलंदाज मयूर अंतिम षटकामध्ये. चांगला चेंडू, अप्रतिम बॉल पाहायला मिळतो. पडल्यानंतर कमी उसळी घेतली चेंडूने. डॉट बॉल. विचार केला तर सलामीचा फलंदाज अतिश अजूनही मैदानावर तैनात आहे. न्यू बॅटर महेंद्र आलाय मैदानाच्या आतमध्ये. यापले लाऊड अपील केली आहे. यस, फिंगर गोज अप, कॉट बिहाइंड, बॅटची कडा लागली आणि फलंदाज आता मात्र बाद होतो तिसरा. 1 मोर विकेट डाऊन. महेंद्र बॅक टू द डगआउट. तिसरा चेंडू, अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मयूर. फलंदाज सलमान साठी कॉटन बॉलची संधी. तिथे गती परिवर्तन केलं होतं, गती कमी दिली होती, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, आणि फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण थोडस मात्र चुकीचं ठरलं तिथे. जर वेळेवर पोहोचला असता तर झेल देखील पकडण्याचा तिथे प्रयत्न चालून आला होता, संधी चालून आली होती. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू सुरेख हाताळले आहेत. चौथा चेंडू पुन्हा एकदा अंतिम षटकातील मयूर. लेट कार्ड, जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक पळतोय, पाठलाग करतोय आणि क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये भरपूर मोठा अंतर. चेंडू झालाय शुम अंतर. 4 धावांसाठी येतो आणखी एक चौकार. 4च्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. धावसंख्या 61, 61 धावा. आजच्या दिवसातील सर्वात मोठा स्कोर इथे आपण पाहतो स्कोर कार्डवर. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मयूर होतोय सज्ज. यामध्ये फुल टॉस, भीमर असेल, पाठवला चेंडूला स्क्वेअर लेग सीमा पार. एका टप्प्याने धन धन करत चेंडू सीमारेषा पलीकडे. आणखी एक चौकार.
चुका भरपूर केल्यात. आणखी एक बिमर येतो. प्रत्येक षटकामध्ये एक बिमर आपल्याला पाहायला मिळाला आहे. अपूर्ण सराव, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. खेचून मारण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट, एक धाब येते. एका धाबेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावत आहे. 67, 67 धावांची नक्कीच इनिंग आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये धाबा भरपूर वेगाने पुढे बनवण्याचा प्रयत्न झाला. 3 विकेट्स निश्चितच गमावल्या. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यामध्ये आणखी एक फुल टॉस बॉल. भीमर आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु नो बॉल आहे तिथे. मात्र झेल जरी पकडला तरी फलंदाज बाद होणार नाही. धावचीच्या स्वरूपात देखील संधी होती, परंतु भीमर चेंडू नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. आणखी एक गोलंदाज चेंज होते. आज 4 षटकांचा सामना निश्चितच आहे, परंतु तब्बल 6 गोलंदाजांना या 4 षटकामध्ये संधी मिळाली आहे. दुसऱ्या षटकामध्ये देखील नरेंद्रचा कुठेतरी षटक चेंज केलं होतं. त्यानंतर सौरभ आला होता आणि मयूरने देखील आता तशीच गोलंदाजी हाताळली आहे. एक चेंडूसाठी दुसरा गोलंदाजाचा वापर निश्चित रूपाने केला जातोय. अंतिम बॉल या इनिंग मधला. गोलंदाज सज्ज होतोय. फुलटॉस आहे तिथे, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु चेंडू पर्यंत पोहोचणार नाही. नो मान्स लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर धाबा किती मिळतील त्या चेंडूवर? फक्त सिंगल धाव, आणि या सिंगलच्या रूपाने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 71. 71 धावा 4 षटकामध्ये. 71 धावा म्हणजे आजच्या दिवसातील सर्वाधिक धाव फलक आपण पाहतोय. आणि विजयासाठी 24 चेंडूमध्ये 72 धावांची गरज, ते म्हणजेच गावदेवी पळसोले टीमला डीजे.
पहिला चेंडू. पंचाचा ग्रीन सिग्नल. गोलंदाज अतिश सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन. फलंदाज कल्पेश आणि नरेंद्र ही सलामीची जोडी. लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्सने. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्सने गोलंदाज एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा निश्चित रूपाने पूर्ण केल्यात आणि या दोन्ही अकाउंट देखील ओपन केले संघाचा आणि वैयक्तिक देखील. कल्पेश आहे ऑन स्ट्राईक. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरपूस बॅटिंग, खरपूस समाचार घ्यावा लागेल. व्हाईट बॉल व्हाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. धावसंख्या आता जाऊन पोचते 3 वर. एक चेंडू 3 धावा. एक चेंडू 3 धाबा. दुसऱ्या चेंडूवर वाईट पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव. गोलंदाज अतिश लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्स पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळी शॉट पूल. शॉट पूल केला तिथे. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन वर. क्षेत्ररक्षण चांगलं तिथे. चुकीला माफी नाहीये. पहिल्या षटकामध्ये विकेट कॅरी करतोय. फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का लागतोय तो म्हणजे गावदे. गावदेवी पळसोले टीमला अजय बॅक टू द आउट. दुसरा धक्का लागलाय गावदेवी पळसोले टीमला. अतिशय या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी करतो यावेळी स्वीशीटचा प्रयत्न. रिवर्सच्या फटक्याची निवड केली होती परंतु व्हाईटची मागणी देखील केली होती परंतु पंचांनी साफ नकार केला कारण क्लिअरली तिथे विचार आपण पाहू शकता. डॉट बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा आतिश समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे लॉंग ऑनला. गॅदरिंग करतील फेकतील दरम्यान एक धाव. एका धाब्याच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावलाय 4 या आकड्यावर. लास्ट टू गो अंतिम बॉल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील गोलंदाज अतिश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळी मात्र बॅटचा पेस ओपन केला होता. बॅट आणि चेंडूमध्ये कोणतेही कनेक्शन नाही. पहिलं षटक समाप्त झालं 2 विकेट्स आणि मात्र 4 धावा या पहिल्या षटकामध्ये. ज्या पद्धतीने बॅटिंग मध्ये सुरुवात केली होती स्वराज 11 ढोले टीमनं तशाच पद्धतीने गोलंदाजीमध्ये कसलेली आणि फसलेली गोलंदाजी पाहायला मिळते. जकडून ठेवलंय फलंदाजांना. पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीचं असावं तर अशा पद्धतीचं असावं. प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये उतरवताना निश्चित रूपाने चांगली गोलंदाजी. महेंद्र येतोय बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या षटकामध्ये.
दुसरं षटक महेंद्रच्या हातामध्ये चेंडू. संघनायकाने विश्वास दाखवला महेंद्रवर. फ्रंट लाईन गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी निश्चित रूपाने करावी लागेल. या षटकामध्ये जर षटकार चौकार आले नाही तर गावदेवी पळसोली संघ पूर्णतः बॅकफुटवर जाईल. परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली जो प्लॅन एक्झिक्यूट करतोय. चांगला चेंडू आणि इथे निश्चित रूपाने आता जखडून ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज महेंद्र करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द स्टंप्स. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न सापल्यामध्ये अडकवला. वन मोर विकेट डाऊन. दुसऱ्या षटकामध्ये लागलाय तिसरा धक्का गावदेवी पळसोली टीमला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. स्वराजीने पण डोहले टीमच्या माध्यमातून चांगला खेळ करतोय आज. डोहले संघ मैदानाच्या आतमध्ये ताकदवर संघ आहे. ताकद दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक चांगला चेंडू पडल्यानंतर शरीरावर आदळलाय. एक धाव तिथे येते. लेग 22च्या रूपाने ती धाव येईल. न्यू बॅटर सौरभ येतोय. सौरभ आणि मयूरची जोडी. सौरभ आणि नरेंद्रची जोडी आहे. मयूर बाद झाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस फटका नक्कीच सजवलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पळतोय तिथे. डाऊन दी बॉल एका टप्प्याने येण्याचा प्रयत्न. चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्याने पाठवलाय. स्क्वेअर लेग सीमा पार. पंचांचा इशारा आलाय. हा चौकार. लांब लचक पडल्यानंतर या इनिंग मधला पहिला चौकार पाहायला मिळतोय. वेल भरपूर पुढे निघून जाते मित्रांनो. यावेळी स्विचिटचा प्रयत्न. लाऊड अपील केली आहे. यस फिंगर गोज अप. वन मोर विकेट डाऊन. बरोबर कात्रीमध्ये पकडले एस्टेनच्या मध्ये आणि विकेटचं पतन. अंतिम बॉल शिल्लक असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद येतोय. ज्या विनोदने खराब गोलंदाजी हाताळली होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धाबा खर्च केल्या होत्या आणि त्या विनोदला आता त्या धाबा नक्कीच बनवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा खेळ आहे. इथे प्रत्येक कमिटमेंट फेल असते, परंतु सध्याच्या घडीला अडचणीत सापडतोय गावदेवी पळसोळी संघ. नेक्स्ट बॉल अंतिम चेंडू असेल या षटकातील. फुलटॉसचा चेंडू स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक होते तिथे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला उचलतील फेकतील दरम्यान एक धाव. दोन षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावांची टोटल. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 10 धावा धावफलकावर. विजयासाठी अजून 62 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. भरपूर चांगली गोलंदाजी होते. जशाच पद्धतीने बॅटिंग केली होती त्याच पद्धतीनं गोलंदाजी देखील राहिली आहे. स्वराज 11 डोहले टीमच्या वतीनं. तिसरं षटक कोणता गोलंदाज येईल. केफ येतोय तिसऱ्या षटकामध्ये. आता केफला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. केफ येतोय. तर वालशीन गावचे नक्कीच समाजसेवक
सूर्याजी सुतार, उमेशजी सुतार साहेब आणि कमलेश वाकडे साहेब आणि संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर आपलं देखील जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. यावेळी मात्र आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न फाईन लेगला चांगला फटका टोलावला तिथे चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे लांब लचक व्यथानंतर संघर्षाचा संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी बॅट फेकली होती चेंडूवर प्रॉपर नजर नव्हती आणि पहा मित्रांनो जेव्हा बॅटिंगला आपण उतरतात तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर असणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्या बॅटच्या मिडलमध्ये चेंडू येत नाही तोपर्यंत नजर ठेवणं खूप गरजेचं, नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. आणि डॉट बॉलची समाप्ती. पुढचा बॉल केफ पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्स. आप ट्रॅकर चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसरी घेतोय. एकच धाव तिथे येते. एका धावेच्या मदतीने धावफलक 15 वर जाऊन पोहोचत आहे. या मॅच मध्ये मजा नाहीये कारण एकतर्फी सामना मैदानात शांतपणे रंगताना दिसतोय. एक एक पाऊल का होईना परंतु विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय स्वराज 11 डोहले टीम. पुढचा बॉल पुन्हा एकदा केफ सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. बॅटची कडा लागली होती तिथे आउटफील्ड फास्ट आहे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक क्विक पाहायला मिळतो तिथे. प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला म्हटलं जातं. पहा त्याला माहिती होतं की बॅटची काढा लागली चेंडू सहजासहजी थांबणार नाही परंतु जशी काढा लागली यष्टीरक्षकच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होत होता तो पोचला तिथे त्याने झेप घेतली. यष्टीरक्षकाच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अशा प्रकारचं प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेटमध्ये असणं खूप गरजेचं आहे. भरपूर चुका केल्या गावदेवी पलसोले टीमने आणि चांगली गोलंदाजी राहिली आहे इथे मात्र स्वराज 11 डोले टीमच्या वतीनं. आणखी एक डॉट बॉल दरम्यान धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहतोय 15 धावा 16 धावा. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. लांब वर न खेळण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतो आहे. पंचांचा इशारा आला. षटक समाप्त झाले. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मात्र आणि मात्र 16 धाबा कुठल्यात आणि आता विजयासाठी भरपूर मोठा पल्ला पूर्ण करायचा आहे. 6 षटकार जरी आले या ओव्हरमध्ये तरी देखील कदाचित हा सामना जिंकता येणार नाही कारण 56 धावांची गरज आहे विजयासाठी येणाऱ्या 6 बॉल्समध्ये. गोलंदाज ज्ञानेश्वर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर पीसे टीम आपण रिपोर्टिंग करा आणि या चालू असलेल्या मॅच मधील विजेता संघ आणि त्याच्या अगेन्स्ट आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसे या दोन संघांची बॅटल दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू एकच धाव. एकेरी दुहेरी धावाने या सामन्याचं चित्र पालटणार नाही. षटकार जरी आले चौकार जरी आले तरी हा सामना जिंकता येणार नाही. पूर्णतः औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. सांघिक यश आहे खऱ्या अर्थाने हे स्वराज 11 ढोले टीमचं. दुसरा चेंडू चौथ्या षटकातील. समोरच्या दिशेने चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत चुकीला माफी नाही. चांगलं क्षेत्ररक्षण प्रॉपर जजमेंट आणि आणखी एक धक्का लागलाय तो म्हणजेच गावदेवी पलसोली टीमला विकेटचं बदल. जवळ जवळ अर्धा संघ मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय परतताना. 4 चेंडू शिल्लक 55 ची गरज. चला फास्ट चला फलंदाज थोडस कॉपरेट करा. निराशाजनक प्रदर्शन राहिलंय निश्चित रूपाने. आता गावदेवी पळसोले टीमला पूर्ण 1 वर्षभर वाट पाहावी लागली या स्पर्धेची. एक भव्य आणि दिव्य स्पर्धा जय बजरंग वासुंद्री
आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 नवीन वर्षामध्ये एक नवीन स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येते. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे तिथे. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतो, फेकतो, दरम्यान एक धाव. 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू मध्ये विजयासाठी 54 धावांची गरज. भरपूर मोठा विजय आपल्या नावावर करतील स्वराज 11 ढोले टीमचे खेळाडू. चौथा चेंडू, गती परिवर्तन, शॉर्ट टर्म फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. पूर्णतः लेझी क्रिकेट आपण पाहतोय या मॅच मध्ये. पल्सोली टीमने कोणत्याही युनिट मध्ये चांगलं काम केलं नाही. विचार केला बॅटिंग मध्ये देखील चुका, गोलंदाजी मध्ये देखील भरपूर चुका आणि क्षेत्ररक्षण देखील थोडस खराब राहिलं. यावेळी देखील चांगला चेंडू. लास्ट टू गो, अंतिम बॉल आता शिल्लक. मानव म्हात्रे, आपण कुठे असाल आपण देखील या. आपलं देखील सहर्ष स्वागत. पीसी टीमचे चांगले अष्टपैलू क्रिकेटर. तर अंतिम चेंडू इथे निश्चित रूपाने पाहायला मिळतो. अंतिम चेंडूवर देखील कोणती धाव मिळत नाही. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. खूप मोठा सांघिक विजय आपल्या नावावर करत असताना स्वराज 11 ढोले टीमचं हार्दिक अभिनंदन. आणि गावदेवी पल्सोली टीम खूप काही शिकण्यासारखं या मॅच मध्ये. झालेल्या चुका निश्चित रूपाने पुढच्या स्पर्धेमध्ये सुधारण्याचा प्रयत्न असावा. जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 मध्ये आपण आपलं नाव नोंदवलं, परंतु चुका घडल्या. आपलं देखील आम्ही कौतुक करतोय आणि खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या वतीनं पुढच्या टुर्नामेंटसाठी आम्ही तुम्हाला देतोय. जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. नो